नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। सर्वांना रामकृष्ण हरी। आज 17 जुलै 2024 बुधवारचा दिवस। देवशयनी आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। आषाढी एकादशीचा दिवस सर्वांसाठी अत्यंत खास असतो, कारण या दिवशी चातुर्मासाला सुरुवात होते। वेगवेगळ्या व्रतवैकल्यांना आपण सुरुवात करतो, भगवान श्रीहरी विष्णूंच्या चरणी लीन होतो। तर यासारखा मोठा आणि सुवर्णमय दिवस दुसरा कोणताच नसेल। तर या दिवसाचा औचित्य साधून आजच्या दिवसभरामध्ये किंवा उद्या सकाळपर्यंत आपल्याला एक महत्त्वाची वस्तू आपल्या घरामध्ये आणायची आहे। त्या वस्तूचं नक्की काय काम असतं, ती आपल्याला कोणत्या कामात येते, तिचे फायदे काय, या सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर एकादशीचं व्रत म्हणजे उपवास करण्याचे जसे नियम असतात, त्याच पद्धतीने उपवास सोडण्याचे सुद्धा काही नियम असतात। त्यामध्ये सुद्धा आपण चूक करता कामा नये, म्हणजेच काय, आपलं व्रत सुफळ संपूर्ण होतं। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्टही सांगणार आहे। एकादशीचा उपवास कसा सोडावा, उपवास सोडताना सर्वात पहिल्यांदा काय खावं जेणेकरून आपला उपवास सुटेल आणि आपलं व्रत सुद्धा सुफळ संपूर्ण होईल। यामध्ये अजून एक महत्त्वाचा उपप्रश्न हा आलेला आहे की गुरुवार असल्यामुळे गुरुवारचं सुद्धा बऱ्याच जणांचं व्रत असतं। द्वादशी तर गुरुवारी आलेली आहे आणि आपल्याला एकादशीचं व्रत सुद्धा सोडायचंच असतं। एकादशीचं पारण करून मगच आपण दुसरं व्रत करू शकतो, कारण बऱ्याच वेळा असंही होतं की एकादशी आणि द्वादशी एकाच दिवशी येते, मग आपल्याला तो समतोल कसा साधावा हा प्रश्न पडतो। सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळून जातील। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा रामकृष्ण हरी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। तर मंडळी, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी आज आषाढी एकादशीचा उपवास धरला असेल, सकाळी पूजा सुद्धा केली असेल। काही जणींनी आज गोपद्म व्रत, स्वस्तिक व्रत यासारख्या व्रतांना सुद्धा सुरुवात केलेली असेल। तर बऱ्याच जणी हे विचारत होत्या की चातुर्मासामध्ये आपल्याला अजून कोणकोणती व्रत करता येतात। तर चातुर्मासामध्ये तुम्हाला तुळशीचं व्रत करता येतं, हळदी कुंकू व्रत करता येतं। त्यामध्ये तुम्हाला दररोज तुळशीपाशी किंवा तुमच्या देवघराच्या समोर एखादा पाट ठेवून एक स्वस्तिक जे आहे ते हळदीने आणि एक स्वस्तिक जे आहे ते कुंकवाने काढायचं असतं। आणि गोपद्म व्रतामध्ये तुम्ही गायीची पावलं काढू शकतात। तर त्यामध्ये काही प्रश्न असे विचारले होते की आम्हाला साचा मिळाला नाही तर काय करायचं। बघा, साचा असलाच पाहिजे असं काही नाही। तुम्हाला यूट्यूबवर गोपद्म हाताने कसं काढायचं ते पण शिकवलं जातं। म्हणजे बरेचसे असे व्हिडिओ आहेत रांगोळीचे, त्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की गोपद्म सोप्या पद्धतीने कसे काढायचे। आणि समजा तुम्हाला एवढे म्हणजे 33 गोपद्म काढायला वेळ नसेल किंवा तसं जमणार नसेल, कारण आता प्रॅक्टिस असेल तर आपण ते पटपट काढू शकतो। तुम्हाला 4 महिने व्रत करायचं आहे तर तुम्ही 4 महिने बरोबर ते गोपद्म काढायला सुद्धा अगदी व्यवस्थितपणे शिकू शकतात। पण समजा तुम्हाला असं वाटेल की मला खूप घाई असते, मला ते नाही जमणार, तर तुम्ही 33 कशाला काढता, तुम्ही 4 पावलं दररोजची काढा। जसं आपण इतर वेळा कशी लक्ष्मीची 2-2 पावलं आपल्या उंबरठ्याच्या बाहेर दोन्ही कोपऱ्यांना काढत असतो, जिथे आपण दिवासुद्धा लावत असतो, त्याच पद्धतीने तुम्ही तुळशीजवळ, देवाजवळ किंवा मग तुमच्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर दोन्ही कोपऱ्यांना गायीची 2-2 म्हणजे अशी 4 पावलं काढू शकता आणि त्यांचीच हळदी कुंकू वाहून पूजा करू शकता। आणि तुळशीचं जे काही व्रत असतं तर ते कसं असतं, 4 महिने दर रविवारी किंवा मग आठवड्यातून एक दिवस कोणताही तुम्ही निवडू शकता। गुरुवार निवडला तरी सुद्धा चालतो। तर गुरुवारी किंवा रविवारी तुम्ही तुळशीची ओटी भरायची, तिला जे काही सौभाग्य अलंकार असतात ते अर्पण करायचे आणि त्यानंतर तुम्ही ते जे काही सौभाग्य अलंकार किंवा ओटीचं साहित्य अर्पण केलेलं असतं ते पुन्हा एखादी सवाष्ण बोलवून तिला ते देऊ शकता। म्हणजे असं तुम्ही 4 महिने करू शकता। समजा तुम्ही गुरुवारी तुळशीजवळ ते सवाष्णीचं साहित्य ठेवलं, ओटीचं साहित्य ठेवलं, तर शुक्रवारी तुम्ही एखाद्या महिलेला बोलवायचं आणि ती ओटी तिला दान करायची आणि तिला हळदी कुंकू सुद्धा लावायचं, तिला नमस्कार करायचा। अशा पद्धतीने हे तुळशीचं व्रत असतं। 4 महिने तुम्हाला मग अशा पद्धतीने ओटी सुद्धा भरता येईल। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आज म्हणजे एकादशीच्या दिवसभरामध्ये किंवा उद्या सकाळपर्यंत आणायची आहे, कारण एकादशीचं व्रत खरं तर दशमी, एकादशी आणि द्वादशी असं पाळायचं असतं। दशमीच्या दिवशी पूर्ण एकभुक्त राहायचं। दशमीच्या रात्रीपासूनच या उपवासाला खरं तर सुरुवात होते। एकादशीचा संपूर्ण दिवस, संपूर्ण रात्र आणि द्वादशीच्या सकाळी सूर्योदय होईपर्यंत आपल्याला हे व्रत करायचं असतं। त्यामुळे आता हा व्हिडिओ नक्की कुणाला किती वाजेपर्यंत पोहोचेल, किती वेळेपर्यंत पोहोचेल माहिती नाही। त्यामुळे मी तुम्हाला पर्याय हा सुचवते की तुम्ही द्वादशीच्या दिवशीसुद्धा ही वस्तू आणली तरी पण काही वावगं ठरणार नाही। तर ती वस्तू आहे तुळशीची माळ। भगवान श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय असणारी वस्तू म्हणजे तुळस। तुळशीशिवाय ते त्यांचा नैवेद्य सुद्धा ग्रहण करत नाही। त्यांच्या पूजेमध्ये एक वेळ फूल नसलं तरी चालेल, पण तुळशीचं पान हे पाहिजे म्हणजे पाहिजे। तर एक प्रकारे भगवान श्रीहरी विष्णूंचा श्वास आहे तुळस। तर मग काय होतं, रविवार असेल किंवा द्वादशी असेल, पौर्णिमा असेल, अष्टमी असेल किंवा संक्रांत असेल
किंवा एकादशीचा दिवस असेल, या दिवशी आपल्याला तुळशीची पानं तोडता येत नाही. मग बऱ्याच वेळा काय होतं की काही जणी प्रश्न विचारतात की आपल्याला समजा आता गोपद्म व्रत करायचं आहे, कुणी कुणी तुळशीचं एक व्रत असं करतं की 4 महिने दररोज किती पण काही होऊ दे, फक्त मासिक पाळी आणि सुतकाचे दिवस सोडले तर दररोज मी भगवान श्रीहरी विष्णूंच्या चरणी एक तुळशीपत्र वाहणार म्हणजे वाहणार. तर मग बऱ्याच जणांना मग प्रॉब्लेम येतो की तुळशीचं पान आपल्याला तोडता आलं नाही तर काय करायचं वगैरे. तर तुम्ही जर तुळशीची माळ आणली, त्यामध्ये तुम्ही 2 माळा आणल्या, एक बारीक आणायची आणि एक जाड आणायची. तर जाड माळ तुम्हाला कशासाठी कामात येईल, तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा भगवान श्रीहरी विष्णूंचा तुम्ही ज्या मंत्राचा जप कराल तर तो मंत्र जप करण्यासाठी तुम्हाला ती जाड तुळशीची माळ कामात येईल. आणि जी बारीक तुळशीची माळ तुम्ही आणाल तर ती तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंची म्हणजे जी बाळकृष्णाची आपल्याकडे मूर्ती असते किंवा तुमच्याकडे फोटो वगैरे असेल तर त्या फोटोला तुम्ही ती माळ घालून देऊ शकता, जेणेकरून भगवान श्रीहरी विष्णूंच्या जवळ सतत तुळस राहील. आणि तुळशीच्या बाबतीत मी तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्टही सांगते की तुळशीची पानं आणि बेलाची पानं कधीच शिळी होत नाही आणि ती शिळी मानली जात नाही. त्यामुळे कधी तुम्हाला वाटलं की माझं असं व्रत चालू आहे आणि मला त्यामध्ये तुळशीची पानं हवीच आहे, पण मग काही दिवस असे येतात की त्यामध्ये तुळशीची पानं तोडता येत नाही, तर तुम्ही तीच आदल्या दिवशीची पानं पुन्हा देवाला अर्पण करू शकता तरीसुद्धा चालतं. म्हणजे बेलाचं पान असेल तरी म्हणजे श्रावणासाठी तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला बेलाचं पान कधी मिळालं नाही तर तुम्ही आदल्या दिवशी किंवा अगोदर पूजेमध्ये वापरलेलं बेलाचं पान सांभाळून ठेवू शकता किंवा मग तेच उचलून पुन्हा देवाला वाहू शकतात. आणि तुळशीच्या पानाच्या बाबतीत सुद्धा हेच आहे की तुम्ही ते पान पुन्हा वापरू शकता. पण कधी तुम्हाला अशी वेळ आली की तुम्ही तुळशीचं पान तोडून ठेवायला विसरलात किंवा आदल्या दिवशी तुम्ही वाहिलेलं नव्हतं किंवा ज्या काही गोष्टी घडत असतील की त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की मला तुळशीचं पान आज तोडता येणार नाही आणि मग ते वाहण्याचं राहून गेलं, तर मग असं होऊ नये म्हणून तुम्ही तुळशीची माळच घ्या, जेणेकरून म्हणजे जेव्हा आपल्याला कधी तुळशीचं पान तोडायला वगैरे भेटत नाही तर तुळशीची माळा सतत देवाजवळ राहते आणि एक प्रकारे आपण देवाला तुळशी अर्चन केलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो. तर तुळशीच्या माळेचे अनेक फायदे असतात. तुम्हाला जर तुमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घालायची असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही तुळशीची माळ घेऊ शकता. याचं कारण म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की आपण ठरवतो मी मांसाहारी आहे, मला मांसाहार सोडायचा आहे, पण मग ते समोर दिसलं किंवा कधी इच्छा झाली की मला राहवत नाही आणि मी मांसाहार केल्याशिवाय काही राहत नाही. म्हणजे बऱ्याच वेळा तुमची इच्छा होते की मला ते सोडायचं आहे, मी आता शाकाहारी होणार आहे, तर तुम्ही तुमच्यावर संयम घालण्यासाठी म्हणून सुद्धा तुळशीची माळ चातुर्मासामध्ये तुमच्या गळ्यामध्ये नक्की घाला. आणि एकदा की तुळशीची माळ आपण आपल्या गळ्यामध्ये घातली की ती काही काढता येत नाही. म्हणजे काही ठराविक वेळा थोडीशी खराब वगैरे झाली, तुटली वगैरे, तर तुम्ही ती काढून ठेवू शकता, दुसरी घालू शकता, तसं काही वाद नाही. पण मग एक तुमच्यावर नियंत्रण किंवा संयम ठेवण्यासाठी किंवा कुणाकुणाला काही मद्यपान वगैरे सारखं व्यसन असेल किंवा काही धूम्रपान तर ते सोडायचं असेल तर तुम्ही तुळशीची माळा तुमच्या गळ्यामध्ये घाला आणि एक प्रकारे तुमच्यावर तो संयमसुद्धा येईल. इतकं हे तुळशीच्या माळेचं महत्त्व आहे. तर भगवान श्रीहरी विष्णू किंवा माता लक्ष्मीचं जे काही रूप आहे त्यांचा आशीर्वाद आहे तो आपल्या सतत कायम पाठीमागे राहावा यासाठी सुद्धा तुळशीची माळ बरेच जण आपल्या गळ्यामध्ये घालतात. आणि तुळशीची माळ ज्याच्या गळ्यामध्ये असते त्याच्यावर कोणत्याही प्रकारची विघ्न कधीच येत नाही. आणि कधी जर या व्यक्तींवर काही प्रकारची संकट आली, विघ्न आले तर त्यांचं स्वरूपसुद्धा अतिशय सौम्य असतं. म्हणजे खूप पटकन त्यांच्यावरचं विघ्न टळून जातं. याचं कारण म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद त्यांच्या कायम पाठीमागे राहतो. जे वारकरी असतात ज्यांच्या गळ्यामध्ये सदैव तुळशीची माळ असते ते तर असा नियम पाळतात, कधी चुकून त्यांची तुळशीची माळ तुटली किंवा खंडित झाली तर जोपर्यंत ते दुसरी तुळशीची माळ बनवून घालत नाही तोपर्यंत थुंकीसुद्धा गिळत नाही. म्हणजे काही जण असा कडक नियम पाळतात. तुम्हाला सुद्धा तुळशीची माळ गळ्यात घालायची असेल तर जास्त काही तुम्हाला म्हणजे कडक नियम पाळण्याची वगैरे गरज नाही, पण तुमच्यावर एक नियंत्रण म्हणून किंवा तुमच्यावर संयम राहावा म्हणून ही तुळशीची माळ तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये घालू शकता. भलेही तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी किंवा द्वादशीच्या दिवशी ते जमलं नाही तर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशीसुद्धा तुमच्या गळ्यामध्ये ती घालू शकता. तुम्ही जर कोणी गुरु केलं असेल तर त्यांच्याकडून किंवा मग तुम्ही मंदिरात वगैरे जातात तर तिथे गुरुजी असतात, पुजारी असतात, त्यांच्या हातून सुद्धा तुम्ही तुळशीची माळ गळ्यात घालून घेऊ शकता. किंवा मग तुमच्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींकडून, तुमच्या आईकडून, तुमच्या वडिलांकडून, कारण ते सुद्धा आपल्याला देवाच्या समान आहे. एक प्रकारे तेच आपले विठ्ठल रुक्मिणी आहे. ते आपला सांभाळ करतात, त्यांनी आपल्याला एवढं मोठं केलं. तर तुमचे आई किंवा वडील या दोघांपैकी एकाकडून सुद्धा तुम्ही तुळशीची माळ तुमच्या गळ्यामध्ये घालून घेऊ शकता. आज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला तुम्हाला तुळशीजवळ एक तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे.
फुलवातीचा लावा किंवा दुहेरी वातीचा लावा, पण तुपाचा दिवा अवश्य लावा। याचं कारण म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी, त्याचबरोबर तूप जे आहे ते पिवळसर रंगाचं असतं, गाईचं तूप। तर यामुळे काय होतं, आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंचा तर आशीर्वाद मिळतोच, त्याचबरोबर आपल्या कुंडलीतला गुरुग्रहसुद्धा मजबूत होतो। बऱ्याच जणांकडे गाईचं तूप शिल्लक नसतं किंवा उपलब्ध नसतं, तर मग काय करायचं, तुम्ही तेल टाकू शकता, फक्त ते खरकटं असता कामा नये, किंवा वनस्पती तूप ज्याला आपण डालडा तूप म्हणतो, किंवा तुमच्याकडे म्हशीचं तूप असलं तरी पण काही हरकत नाही। फक्त तेल असेल, तूप असेल, ते खरकटं म्हणजे अगोदर त्यामध्ये काही तळलेलं वगैरे असता कामा नये, असं तूप तुम्ही दिव्यामध्ये किंवा पंतीमध्ये टाका आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाका, किंवा मग वात बनवतानाच ती थोडीशी हळद लावून पिवळी करून मग त्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये बुडवा आणि तो दिवा किंवा पंती प्रज्वलित करा। हळदसुद्धा गुरुग्रहाचंच प्रतीक मानली जाते, त्यामुळे मग तुम्हाला हा एक पर्याय मी सुचवत आहे। तुम्हाला अजून एक उपाय संध्याकाळी करायचा आहे, तो म्हणजे एक तांब्या पाण्याने भरून ठेवायचा। तांब्याचा घ्या, पितळेचा घ्या, काही हरकत नाही। तर तो तांब्या पाण्याने भरून ठेवला की त्याच्यामध्ये 1-2 तुळशीची पानं टाकायची आणि 1 रुपयाचं किंवा तुमच्याकडे जे नाणं असेल, भले 10 रुपयाचं असेल, 5 रुपयाचं असेल, 2 रुपयाचं असेल, तर एक आपलं धनाचं प्रतीक म्हणून एखादं नाणं तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकून ठेवायचं आहे। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही पुन्हा उपवास सोडण्या अगोदर पूजा कराल, तर त्यातलं जे पाणी आहे ना, तर ते तुमच्या घरामध्ये सर्व दिशांना शिंपडायचं आहे। राहिलेलं जे पाणी असेल आणि तुळशीचं पान असेल तर ते तुम्हाला एखाद्या झाडाला ओतून द्यायचं आहे। त्यातलं जे 1 रुपयाचं किंवा जे तुम्ही नाणं ठेवलेलं असेल ते स्वच्छ पुसून घ्यायचं, त्याला एक चंदनाचा किंवा अष्टगंधाचा टिपका लावायचा आणि ते नाणं तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवतात तिथे सांभाळून ठेवायचं आहे। ते नाणं तुम्हाला कधीही खर्च करायचं नाही। धनप्राप्तीसाठी हा अतिशय प्रभावी असा तोडगा आहे। एकादशीच्या निमित्ताने तो केला जातो आणि ही तर महा एकादशी आहे, त्यामुळे मग तुम्ही या दिवसाचा नक्की फायदा घेऊ शकता। कारण स्वार्थाबरोबरच आपल्याला आपला परमार्थसुद्धा साधायचा असतो। ही एक गोष्ट तितकीच खरी आहे की कोणतंही व्रत आपण कशासाठी करतो किंवा कोणतीही पूजा अर्चा आपण इतक्या श्रद्धेने मनोभावे यासाठीच करतो की त्यामागे आपला काहीतरी उद्देश असतो की मला माझ्या घरामध्ये सुख हवं आहे, सर्व माझ्या कुटुंबावर देवांचा आशीर्वाद हवा आहे। तर कुठेतरी ही एक गोष्ट असते, त्यामुळे हा उपाय करून बघण्यास काहीच हरकत नाही। तुम्हाला जे काही अनुभव येतील ते तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता। आता व्हिडिओमध्ये सगळ्यात शेवटचा भाग जो आहे तो म्हणजे उपवास सोडण्याच्या बाबतीत माहिती। तर उपवास तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदय झाल्यावर सोडायचा असतो। तर ज्यांचा गुरुवार आहे, मग तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे गुरुवार करत असतील किंवा ज्या देवीदेवतेच्या नावाने तुम्ही गुरुवार करतात, पण तुम्हाला एकादशीचं पारण केल्याशिवाय तो गुरुवार सुरुवात करता येणार नाही आणि आपल्याकडे उदय तिथीनुसार व्रतवैकल्य किंवा कोणताही सणवार पाळतात, तर मग तुम्ही हा जो एकादशीचा उपवास आहे तो सकाळी जेव्हा सूर्य उगवण्याची वेळ होते ना, असं बाहेर बघा आकाशामध्ये थोडंसं लालसर आपल्याला दिसतं आणि समजतं की आता सूर्य उगवणार आहे, तर त्यावेळेला तुम्ही उपवास सोडण्यासाठी एखादा पदार्थ खाऊन घेऊ शकता किंवा पिऊ शकता की ज्यामुळे तुमचा एकादशीचा उपवास सुटेल आणि एकदम सूर्य तुम्हाला दिसायला लागेल, त्यानंतर तुम्ही तुमचं गुरुवारचं व्रत चालू करू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला हा समतोल साधावा लागेल, कारण अगदीच तुम्ही सूर्य उगवण्याची वाट बघत बसलात, पूर्ण सूर्य उगवला तर मग तुमचं एकादशीचं पारण करण्याचं पण राहून जाईल आणि तुमचं गुरुवारचं व्रतसुद्धा तुम्हाला सुरू करता येणार नाही। तर मग असा काहीतरी समतोल तुम्ही साधा, जेणेकरून दोन्ही गोष्टी तुमच्याकडून अगदी योग्य पद्धतीने होतील। तर उपवास सोडण्याच्या वेळा तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम देवी देवतांची पूजा करायची आहे, सर्व देवांना स्नान घालायचं आहे, भगवान श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीची किंवा फोटोची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे। नेहमीप्रमाणे तुम्ही त्यांना तुळशीपत्र वाहू शकता आणि त्यांना हरिप्रसाद म्हणून काही पदार्थ आपल्याला अर्पण करायचे असतात। तर त्यामध्ये फुटाण्याची डाळ किंवा अख्खे फुटाणे किंवा मग उकडलेले हरभरे किंवा मग शिजवलेली हरभऱ्याची डाळ किंवा फुटाण्याची डाळ यापैकी कोणताही एक पदार्थ घ्यायचा, गूळ घ्यायचा, त्याचबरोबर काही मनुके घ्यायचे, थोडंसं मध घ्यायचं आणि हे सगळं एकत्र करून त्याचा हरिप्रसाद बनवला जातो। तर हा हरिप्रसाद त्यांना नैवेद्य म्हणून दाखवायचा। तुम्ही जे काही अन्नपदार्थ शिजवलेले असतील, म्हणजे जो काही स्वयंपाक तुम्ही केलेला असेल, कांदा लसूण विरहित, तर त्याचाही नैवेद्य दाखवू शकता, पण हा हरिप्रसादसुद्धा तुम्हाला त्यांना नैवेद्य म्हणून दाखवता येईल आणि मग त्यातलाच थोडासा हरिप्रसाद खाऊन तुम्हाला उपवास सोडता येईल। किंवा मग आपल्याला काय होतं की उपवास धरल्यामुळे आपल्या पूर्ण शरीरामध्ये पाण्याची पातळी कमी झालेली असते,
कुठेतरी आपल्या पचनक्रियेवर सुद्धा ताण आलेला असतो आणि खिचडी वगैरे खाऊनसुद्धा आपल्याला ॲसिडिटी, पित्त यासारख्या गोष्टी होतातच, कारण नेहमीपेक्षा आपला उपवासाचा आहार जरा वेगळा असतो. तर मग आपल्याला संपूर्ण दिवसभरात म्हणजे उपवास सोडल्यावर या गोष्टींचा त्रास होऊ नये म्हणून काय करायचं, खूप जास्त आंबट चिंबट किंवा मसालेदार पदार्थ खाण्यापेक्षा तुम्ही काहीतरी द्रव पदार्थ सुरुवातीला पिऊन मग तुमचा उपवास सोडू शकता. त्यासाठी मी तुम्हाला एक पर्याय सुचवते. एका पातेल्यामध्ये तुम्ही साधारणतः 1 ग्लासभर पाणी गरम करायला ठेवायचं. ते पाणी गरम होत असतानाच त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि थोडासा गूळ टाकायचा. त्यानंतर ते पाणी अगदी खळखळ उकळून घ्यायचं. त्यानंतर गाळणीने गाळून घ्यायचं. पाणी थोडंसं कोमट झालं की ते पाणी तुम्ही पिऊ शकता. जिऱ्याचं पाणी आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं आणि अर्थात थोडंसं आपण गूळ आणि जिरे खाल्ल्यामुळे आपला उपवाससुद्धा सुटतो. आणि मेन म्हणजे उपवास धरल्यावर आपल्याला जे काही त्रास होतात, जसं की आपल्या पचनक्रियेवर ताण येतो, तर आपलं डोकं दुखत असतं, कुणाकुणाला चक्कर येतात, कुणाकुणाचं पोट फुगतं, तर कुणाला अगदी आंबट ढेकर येतात. तर या सगळ्या समस्या तुमच्या दूरही होतात आणि तुमचं पोटसुद्धा व्यवस्थितपणे साफ व्हायला मदत होते. त्यानंतर मग तुम्ही काहीतरी हलका फुलका आहार तुमच्या जेवणामध्ये घेऊ शकता. फक्त तुम्हाला भात एकादशी सोडताना खायचा नसतो. बाकी तुम्हाला जे आवडतील ते पदार्थ तुम्ही उपवास सोडताना खा. पण तुमच्या ताटामध्ये तुम्ही एकदा जे अन्न वाढून घेतलेलं असतं त्यामध्ये पुन्हा पुन्हा घ्यायचं नाही. म्हणजे तुम्हाला बरोबर अंदाज येईल की तुम्ही किती खाऊ शकता. तर त्यानुसार तुमच्या ताटामध्ये एकदम तुम्ही पदार्थ वाढून घ्या आणि खूप जास्तही पदार्थ उपवास सोडताना नसावेत. पण तुम्ही जे काही बनवलेलं असतं तर ते तुम्हाला पाहिजे तेवढं एकदा ताटात वाढून घ्या आणि त्यानंतर पुन्हा पुन्हा घेऊ नका. नाहीतर मग उपवास धरल्याचा आणि उपवास सोडताना आपण एवढे त्याच्यात डबल खाणार असू तर काहीच उपयोग होत नाही आणि आपलं व्रत करणंसुद्धा सार्थकी लागत नाही. त्यानंतर मग तुम्हाला दिवसभरात काहीच खायचं नाही आहे, तुम्ही डायरेक्ट संध्याकाळी जेवण करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपवास सोडायचा असतो. कोणताही उपवास जेव्हा तुम्ही करतात तर एकदा तुम्ही काय वाढून घेतलं तेवढंच खायचं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उपवास सोडताना जेवण करता करता मध्ये उठायचं नाही. तर ही सगळी काळजी घ्या आणि या पद्धतीने तुम्ही उपवास सोडा. पण उपवास सोडण्या अगोदर भगवान श्रीहरी विष्णूंना हरिप्रसादाचा नैवेद्य दाखवायला विसरू नका. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी.